नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. गेली 6 दिवस धाराशिव जिल्हा शहर, लातूर जिल्हा, लातूर शहर आणि महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. हा अवकाळी पाऊस तसा शेती उपयोगी आहे की नाही असं जर शेतकऱ्यांना आपण विचारलं तर शेतीसाठी काही एक उपयोगाचा तो नाही असंच सर्व शेतकऱ्यांतून सुरू उमटत आहे. की हा अवकाळी पाऊसच नुसता येत नाही आहे. गेले 2 दिवस फक्त अवकाळीच पाऊस आला, पण 2 दिवसापूर्वीचे 3-4 दिवस सोसाट्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत होता आणि त्यामुळं म्हणजे त्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले, अनेक जिल्हा परिषद शाळावरचे पत्रे उडाले, झाडं अक्षरशः उन्मळून पडली, अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळं रस्ते पण अडले गेलेले होते. वीज पडून काही ठिकाणी दुर्घटना पण घडल्याचे वृत्त आहे. त्यामुळं हा अवकाळी पाऊस तसा शेतकऱ्याच्या आणि सर्व जनतेच्या मनाला सध्या घोर लावत आहे. घोर यासाठी की तो बरोच तो 15-20 मिनटंच, त्यामुळं काही काळ वातावरण थंड राहतं, परत काही तासानंतर असह्य असा उकाडा निर्माण होतो आणि त्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत. या सहन न होणाऱ्या उकाड्यात त्यात मग वीज पण गुल होते आणि पंखेही फिरत नाही, बाहेरून येणारी नैसर्गिक हवा पण येत नाही आणि जीव मग कासावीस होतो. असं सत्र गेल्या आठवड्यापासून जवळपास सर्वत्र सुरू आहे असंच दिसतंय. आता हवामान विभाग, हवामान तज्ज्ञांच्या मते 12 तासात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर येऊन धडकेल. त्याचा वेग सध्या तरी योग्य आहे असं हवामान तज्ज्ञांचं मत आहे आणि जर त्याचा वेग योग्य असेल तो साधारण 4-5 दिवसात मान्सून महाराष्ट्रात येईल. प्रथम तो तळ कोकणात येईल, मग तो हळूहळू वर चढत मग आपल्या घाटमाथ्यावर येईल आणि पाऊस बरसेल असा अंदाज वर्तविण्यात येतो. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पावसाळा सुरू होईल त्यावेळेस त्यानं जोरदार पर्जन्यवृष्टी करावी, जमिनीत खोलपर्यंत ओल निर्माण करावी, म्हणजे शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी करता येईल. ती ओल काही दिवस टिकेल असा पाऊस पडावा अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनुसारच पाऊस पडावाच असं वाटतंय. पण ही तरच्या गोष्टी झाल्या, त्या निसर्गाच्याच मनात काय आहे हे आपल्याला आता येत्या 3-4 दिवसात कळेलच. मात्र सध्या अवकाळी मात्र आपली पाठ सोडायला तयार नाही. बघूया तो किती दिवस आपल्या पाठीमागं लागून राहतो. स्थानिक स्वराज्य संस्थातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आमदारांच्या 17 जागासाठी आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज शेवटच्या दिवशी यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेस आणि भाजप बंडखोरांनी माघार घेतल्यामुळं तिथून विद्यमान विधान परिषद सदस्य
दुष्यंत चक्रवर्ती परत विधान परिषदेवर बिनविरोध निवडून जाण्याचा रस्ता रिकामा झाला. तिकडं चंद्रपूरमध्ये अशी स्थिती झाली असून फक्त एकमेव भाजपच्या लाखाणी यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळं भाजपच्या अरुण लाखाणी यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चितच. एकूण 17पैकी या दोन जागांचं स्पष्ट चित्र पुढं आलं असून अजूनही 3 जागी बिनविरोध निवडी झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे हे सर्व 5ही बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे महायुतीचेच आहेत. त्यात काही भाजपचे आणि काही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आहेत. धाराशिव, लातूर, बीड या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात 9 जणांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले होते. त्यातही महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंबचे नगरसेवक संजय मुंदडा आणि धाराशिवचे नगरसेवक सचिन उर्फ राजेभाऊ पवार या दोघांचे अर्ज राहिलेले संजय मुंदडा आणि सचिन उर्फ राजेभाऊ पवार या दोघांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितल्यानुसार आपली उमेदवारी अर्ज परत घेतले असून आता या मतदारसंघात महायुतीचे, भाजपचे, काँग्रेसमधून भाजपवशी झालेले भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख अशी सरळ लढत होईल असंच चित्र आहे. या लढतीत मतदारांची संख्या पाहता महायुतीचा विजय व्हायला कोणतीही अडचण नाही. मात्र तरीही महाविकास आघाडी निवडणूक लढायची म्हणून निवडणूक लढवीत असावी असंच दिसतंय. महेश देशमुख यांना किती मतदार मतदान करतात, मतदानानंतर ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस आपल्याला कळणार आहे. असो, कालच्या मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या निर्णयाची अधिसूचना ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जी विधान परिषदेसाठी निवडणूक सुरू आहे त्याची आचारसंहिता संपल्यावर ही अधिसूचना निघणार आहे. ही कर्जमाफी आहे की भूलथाप आहे यावर सध्या मतमतांतर शेतकरी संघटनेचे नेते आणि सत्ताधारी पक्षातील लोक व्यक्त करत आहेत. परंतु ही संपूर्ण कर्जमाफी नाही. ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांच्या सातबारावर जो बोजा आहे तो करणारी असणारी नाही. त्यामुळं कर्जमाफी फक्त 2 लाख रुपयापुरती मर्यादित असणार आहे आणि ही कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अटी शर्ती पण सरकारनं घातल्याचं कळतंय. आता यामुळं शेतकरी राजा खुश होतो की सत्ताधाऱ्यांवर नाराज होतो हे पुढील निवडणुकीच्या काळातच आपल्याला कळणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.